हॅलो. हां हॅलो मित्रांनो, आपण चाललेलो आहोत आता गावाकडं ईडला. आपला प्रवास होणार आहे 250 किलोमीटरचा, 6 तास, जवळपास 6 तास, 6 तासाचा. आत्ता निघालेलो आहोत आळंदीतनं निघालेलो आहोत. आता चाललेलो आहोत चाकण मार्गे शिक्रापूर. हा आपला प्रवास आहे. सकाळी आपली धन्नो आहे सोबत, धन्नोवर चाललेलो आहोत. धन्नो तुम्हाला थोडा वेळ दाखवून आता गाडी चालवतोय. असा हा प्रवास चालू झालेला आहे. आपण निघालो चाकण हायवेने शिक्रापूरला. शिक्रावरून आपण नगरहून जामखेडहून डायरेक्ट खारड्यावरून ईड, अशा प्रकारे आपण निघाला आहोत. ही आपली धन्नोमध्ये बरोबर 1:10 झालेले आहेत. तर आपण थोडं खाण्यासाठी कुठेतरी थांबणार आहोत. आता एखादी मला 2 दिवस झालं मिसळ खाऊ वाटते. आता कुठेतरी मिसळ खायलाच थांबवतं. एखाद्या चांगल्या ठिकाणी बघून अशी मिसळ खाऊत मस्त. तसंच धन्नोला बी तेलाची गरज आहे. धन्नोला बी खाऊ घालावं लागेल तेल. तर आपण एखादं चांगलं ठिकाण बघू, आपण बी थोडं जेवावं आणि धन्नोला बी काहीतरी खायला घालावतं. आता बघू तर आता कुठं मिळतं आहे चांगलं असं मिसळ. चला आलेलो हा शिक्रापूरमध्ये. शिक्रापूर असं हे जामचंच ठिकाण आहे. आत्ता बी लागला होता, आत्ता सुटून पुढे आलो आहे. काय रे, लय मोठा खेळ. आपल्याला जायचं आहे आणखीन 200 किलोमीटर. 50 किलोमीटर आपण पार केलेला आहे. पुढे आहे रांजणगावला आपण लांबूनच गणपती दर्शन घेऊ आणि तसंच पुढे निघू. आणखीन मला मिसळचं एखादं चांगलं दिसलेलं नाही आहे. मिसळ बी खावतं. मिसळ हाऊस दिसलं आहे. आता कसं आहे काय माहिती, त्यापेक्षा पुढे खावतो आपण. चला म्हणलं होतं तसं आपण रांजणगावामध्ये आलेलो आहोत. हे गणपतीचं एंट्री गेट, गणपती मंदिराचं एंट्री गेट. इथनं आतमध्ये जायचं म्हणजे आपल्याला गणपतीचं दर्शन घ्यायला भेटतं आहे. पण आत्ता आपण जाऊ शकत नाहीत, त्यामुळे आपण चालणार आहोत पुढे नगरच्या दिशेने. चला पुढे जाऊ. तर फार ट्रॅफिक लागलेलं आहे. चला पुढे नजारा दाखवत राहील. पुढे बाय. फुल ट्रॅफिक होतं. ट्रॅफिकमधनं आत्ता रांजणगावामधनं बाहेर पडलेलो आहे आणि बाहेर चढून चाललो आहोत भीमा गोरेगाव लागणार आहे आपल्याला जाताना. आत्ता एक 4-5 किलोमीटर लगेच भीमा गोरेगाव पडेल. हा मोकळा रस्ता आणि त्यावर मी जाताना आपले धन्नो पळवी. आपण लवकरच गावात असणार आहोत. चला धन्नो भाग. आपण आलो आहोत सुपामध्ये. सुपा जिथं खारी आणि बेकऱ्याचं इतकं दुकान आहे, इथं मार्केट आहे. जिकडं बघावं तिकडं बेकऱ्या दिसते. तुम्हाला दाखवायचं का? हे बघा, 2 मिनिट. इकडं बेकरी, परत तिकडं बेकरी, हे बेकरी, त्या बेकरी, तिकडं बेकरी, परत हे बेकरी, हे तर बेकरी बालाजी बेकर्स. जिकडं बघावं तिकडं बेकरी. तर तिकडं बेकर्स.
इतकं फेमस आहे बेकरीसाठी, काय सांगा, इतकं फेमस आहे. पण ह्या बालाजी बेकर्समधनं आईसाठी थोडी खारी घेणार आहे इथं, एखादा किलो. बघूत आपण कशी मिळते. हे आलेलो आहेत नगरमध्ये. नगरची बाउंड्री चालू झाली आहे. आपल्याला इथला जाताना, माझ्या गावाकडे जाताना आपल्याला आर्मीचा कॅम्प बघायला मिळेल. नगर कॅम्प नगरला सगळ्यात मोठे आहे आर्मीचं, जिथे दारगोळा फॅक्टरी आहे ते बी बघणार आहोत आपण. चला जाता जाता सगळं दाखवतो तुम्हाला. नगर लागलेलं आहे, त्यालाच अहिल्याबाई असं नाव दिलेलं आहे, अहिल्याबाई नगर. तर आपण अहिल्याबाई नगरमध्ये आहोत. शिवाजी महाराज जन्मले. शिवाजी महाराजांसोबत आऊसाहेबांनी शिक्षण कसं दिलं हे दाखवलेलं आहे. पुढल्या खांबावर आहे, आपल्याला दिसतंय शिवाजी महाराज थांबताना दिसते का. तसंच पुढे गेलो की पुढल्या खांबावर दिसेना आपल्याला शिवाजी महाराज हे आपल्या सवंगड्यासोबत, मित्रांसोबत चर्चा करीत आहेत. त्यानंतर जो मेन आहे तो तोरणा जिंकण्याच्या अगोदर जो राज्य जे रक्ताची हे केलं तर शपथ घेतली होती तो. त्यानंतर माँ तुळजाभवानीची पूजा करताना, तसंच पुढे सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज. परत पुढे गेल्यानंतर घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज. त्यानंतर आहे बाजीप्रभू देशपांडे यांनी जो खिंडीमध्ये पराक्रम गाजवला तो दाखवलेला आहे त्या खांब्यावर. बाजीप्रभू देशपांडे. तसंच पुढे गेलो तो दिसतो रायगडावरील मेन दरवाजा.